2021 मध्ये आदरणीय जगन्नाथजी पिसेकर साहेबांचं हे संकुल ज्यांच्या माध्यमातून मैदान आपल्याला उपलब्ध झालंय। आदरणीय मयूरजी पिसेकर साहेब यांच्या माध्यमातून जे मैदान आपण पाहतोय, या मैदानावरती रंगतोय एक सामना, या मैदानावरती रंगतोय एक थरार। पुन्हा एकदा आपण सामना पाहणार आहोत मैदानाच्या आतमध्ये चिखलोली पाडा विपक्ष आंबेशिव या दोन संघांच्या दरम्यान। याच दरम्यान आदरणीय मुरलीधरजी धोंडे साहेब या वेळेला उपस्थित आहेत। चिखलोली पाडा गावचे मी मान्यवरांना विनंती करेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी। आदरणीय मुरलीधरजी कुठे असाल, आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर व्यासपीठावर येऊन स्थानापन्न होण्याची कृपा करावी। चिखलोली पाडा संघ यावेळेला नाणेफेक जिंकतोय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलंय यावेळेला आपण पाहतोय आंबेशिव संघाला। सामना चालू होतोय मैदानाच्या आतमध्ये। चिखलोली पाडा संघाचं क्षेत्ररक्षण यावेळेला आपण सस्ताना पाहतोय। मैदानाच्या आतमध्ये आंबेशिव संघाचे दोन फलंदाज जात आहेत। फलंदाज यावेळेला असतील ओमकार आणि मनोहर, दोन फलंदाज यावेळेला आंबेशिव संघासाठी सलामीवीरांचं काम करतील। सलामीवीर फलंदाज यावेळेला दोन ओमकार आणि मनोहर आपल्या संघाची धुरा सांभाळताना पाहायला मिळतील। मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चिखलोली पाडा संघाचं क्षेत्ररक्षण सजलंय। नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारतोय आणि यावेळेला आमंत्रित केलं जात आहे आंबेशिव संघाला फलंदाजी करण्यासाठी। फलंदाजी एंडवरती आपण पाहतोय मनोहरला स्ट्रायकिंग एंडवरती असेल आणि नॉन स्ट्राइक एंडला फलंदाज असेल आपण पाहतोय ओमकारला। ओमकार आणि मनोहर ही सलामीवीरांची जोडी, ही नावाजलेले दोन फलंदाज यावेळेला आपल्या मैदानावरती आई गावदेवी चषक 2021 मध्ये आंबेशिव गावाचं नेतृत्व करताना आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेला पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजलंय, पंच तयार आहेत। यावेळेला आमचे फिरोज सर आम्हाला सिग्नल देतील, जसा त्यांचा ग्रीन सिग्नल येईल गोलंदाजी मार्गवरती आपण गोलंदाज सज्ज पाहतोय। हर्षद यावेळेला मात्र दोनही संघांना पुनश्च एकदा शुभेच्छा असतील। मित्रांनो चांगले खेळा, यशस्वी व्हा। हर्षद असेल गोलंदाजी मार्कवर, एक तेज तरार गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज, अगदी गोलंदाजीसाठी मात्र सुपरिचित असलेला गोलंदाज हर्षद। पहिला चेंडू आहे, टप्पापट शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू आहे, पाहायला मिळतोय। आखूड टप्प्याच्या चेंडूला मात्र दंडित केलं जात आहे। स्क्वेअर ऑफ दी विकेट, चेंडूला भिरकावून दिलं जात आहे। संघर्षाचा शंखनाद केला जातोय। पहिला चेंडू सीमा पार, चौकार। पहिल्या चेंडूला दंडित केलं जात आहे। हर्षदचा हा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावर मात्र मोठा प्रहार येतोय। यावेळेला मात्र इरादे स्पष्ट करतोय फलंदाज। पहिल्या चेंडूवरती ओमकार, चौकार वसूल। आता मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, प्रयत्न फसतोय। चेंडू निर्धाव स्वरूपामध्ये समाप्त होताना आपण पाहतोय। यावेळेला मात्र कमबॅक करतोय गोलंदाज। पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर मात्र पहिला फोर ओमकारच्या बॅटमधनं आपण चौकार पाहिला, तदनंतर मात्र हर्षद कमबॅक करतोय आणि चांगला चेंडू हाताळण्यात मात्र यश मिळतोय। आपण पाहतोय P1चं हे षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक।
प्रगतीपथावर असताना वेगावरती स्वार होतोय, गुड लेंथवरनं चेंडूला टेक ऑफ करतोय, अगदी वेगानं चेंडूला हाताळलं जात आहे, पाहायला मिळतोय निर्धाव स्वरूपाचा चेंडू. यष्टीरक्षक मात्र उरलेलं काम पूर्ण करतोय, चोखरित्या आपली कामगिरी पार पाडतोय आणि धावफलकाला मात्र स्थिरावलेलं पाहायला मिळतंय. यावेळेला आपण पाहतोय 4 धावा. पहिलं षटक P1चं जे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं म्हटलं जातं, आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर असताना हर्षदचं. हा चेंडू पाहायला मिळतोय, पी स्वरूपाचा चेंडू दंडित केला जाईल, पाहायला मिळतोय एक फ्लॅट फटका, सरळ जाईल सीमा पार, ओर द रोप, षटकार. ऑप्टिकच्या बाहेर अगदी बाउन्सर स्वरूपामध्ये चेंडूला टाकलं जात आहे. फलंदाज मात्र बीट होताना पाहायला मिळतोय. यावेळेला असेल फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती, पुनश्च एकदा असेल ओमकार. चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक चौकार आलाय, एक षटकार आलाय. आता मात्र यावेळेला पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय, चेंडू हवेमध्ये आहे, पाहायला मिळेल चेंडू इनफिल्डला भेदणारा एक मोठा फटका, पुन्हा एकदा एक प्रहार पाहायला मिळतोय, षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. आपण पाहिलं P1चं षटक यावेळेला समाप्त होत आहे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त होत असताना धावफलकावरती आपण पाहतोय धावा अंकित झालेल्या आहेत त्या 16 धावा. वैयक्तिक ओमकारच्या एकट्याच्या 16 धावा आपण पाहतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं येत आहेत आणि एक चौकार आपण पाहिला. यावेळेला मात्र पहिलं षटक जसं संपत आहे, दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती असेल. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन उद्योन्मुख गोलंदाज, यंगस्टर गोलंदाज यावेळेला गोलंदाजी मार्कवरती असेल. तेजस आपल्या गोलंदाजीची धुरा सांभाळेल, आपल्या संघासाठी गोलंदाज म्हणून कामगिरी पार पाडेल. यावेळेला तेजस असेल गोलंदाजी मार्कवरती आणि पहिल्यांदाच जो सलामीवीर फलंदाज मैदानात आलाय, डाव्या हाताचा हा फलंदाज मनोहर असेल यावेळेला स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाजी करताना. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ओमकारच्या बॅटमधनं मोठे फटके पाहिले, 2 षटकार आले, एक चौकार आला. तदनंतर मात्र यावेळेला प्रथमच सामना करेल मनोहर. यावेळेला मात्र सज्ज असेल गोलंदाज तेजसचा पहिला चेंडू सामना करेल मात्र डाव्या हाताचा फलंदाज. मनोहरसाठी अप्रतिम फटका, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षक अगदी चित्त्याच्या चपळाईनं चेंडूवरती झेप घेतोय. झेल टिपण्यात मात्र जरी अपयश आलं असलं तरी पण मात्र चेंडूला मात्र इनफिल्ड मध्ये अडवण्यात यश मिळतंय. निश्चितच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवतोय यावेळेला गोलंदाज. चांगली गोलंदाजी करतोय, तितकीच चांगली साथ मिळतीये. क्षेत्ररक्षकांची चेंडूला अडवलं जात आहे आणि फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मनोहर आपला आगाज करतोय, मनोहर आपलं यावेळेला खातं खोलतोय आणि स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज यावेळेला येतोय ओमकार असेल. तेजसचा सामना करेल ओमकार. पाहायला मिळतोय एक मोठा फटका. यावेळेला मात्र पुन्हा एकदा आमच्या व्यासपीठाला सलामी देणारा, मानवंदना करणारा फटका, 6 धावांचा षटकार. आपण पाहतोय यावेळेला ओमकार मात्र बहरात आलेला असताना यावेळेला दिशा पाहावी लागेल. पंच घोषित करतील, समांतर करतील दोनही हात. अवांतर स्वरूपामध्ये धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा अंकित होत आहेत. 24 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. तेजस असेल पुनश्च एकदा गोलंदाजी मार्कवरती.
पुन्हा एकदा पाहायला मिळते मोठा फटका, यावेळेला मात्र फटका फसतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चुकी करणार नाही, यावेळेला मात्र पकडला जातो मैदानामध्ये झेल आणि समाप्त होतोय ओमकारचा खेळ, फलंदाज बाद. थँक्यू. ओमकार नावाचं जे वादळ या वेळेला मैदानात घोंगावत होतं ते शमवण्यात मात्र यश मिळतंय गोलंदाज तेजसला. ओमकार बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. मयूर असेल यावेळेला फलंदाज म्हणून आणि त्याच्या सोबतीला आहे सलामीवीर मनोहर. यावेळेला मात्र ओमकारनं जरी बाद झाला असला तरी आपलं काम मात्र चोखरित्या पार पाडलंय. तेजसच्या गोलंदाजीचा यावेळेला सामना करेल डाव्या हाताचा फलंदाज मनोहर, जो सलामीसाठी मैदानामध्ये आपण पाहतोय आंबे शिवसंघासाठी. चांगला फटका पाहायला मिळतोय, मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होते, मात्र झेल टिपण्यात अपयश मिळतंय. यावेळेला झेल टिपण्यामध्ये अपयशी होतोय क्षेत्ररक्षक. जीवदान मिळतंय फलंदाज मनोहर याला. हे जीवदान किती महागडं ठरेल हे मात्र येणारे चेंडू आपल्याला निश्चितच सांगून जाईल. मी आठवण करून देईल आपणा सर्वांना 2003च्या वर्ल्ड कपची, ज्या वेळेला सचिन तेंडुलकर फलंदाजी करत होते आणि भारत पाकिस्तानचा सामना चालू होता. सचिन तेंडुलकरचा झेल ज्या वेळेला अब्दुल रजाकनं सोडला त्यावेळेला मात्र वसीम अक्रम म्हणाले होते की मित्रा तू झेल नाही तू सामना सोडलायस, आणि सचिन तेंडुलकरनं लिलया तो सामना आपल्या संघासाठी जिंकून दिला होता. यावेळेला आपण पाहतोय सलामीवीर मनोहरचा झेल सुटतोय. किती महागडा ठरेल यावेळेला फलंदाजी करताना आपण पाहतोय मनोहरला किती महागडा ठरेल चिखलोली पाडा संघासाठी. येणारे काही चेंडू मात्र आपल्याला निश्चितच सांगून जातील. दुसरं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय तेजसचं हे षटक चांगली गोलंदाजी हाताळतोय यंगस्टर गोलंदाज. पुन्हा एकदा उर्फी स्वरूपाचा चेंडू आहे, अगदी कॉपी बुक टाईप कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. रोहित शर्मा स्टाईलने चेंडूला सरळ भिरकावून दिले जात आहे. कव्हरची बाउंड्री क्लिअर, चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. दुसरं षटक या वेळेला संपतंय आणि मैदानावरती आपण पाहतोय दोन फलंदाज मयूर आणि मनोहर, एकाच राशीचे हे दोन फलंदाज या वेळेला आंबेशिव संघाची धुरा सांभाळतायत. गोलंदाज येतोय नवीन गोलंदाज या वेळेला वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी तिसरं षटक हाताळतोय हर्षद नावाचा हा गोलंदाज. 5 षटकांचा हा सामना. हर्षद असेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. मनोहर ज्याला जीवदान मिळालंय यावेळेला मात्र बिगिट करण्याचा जो प्रयत्न होता, बिगिट करण्याचा जो मानस होता तो मात्र यावेळेला फसतोय फलंदाजाचा. फलंदाज मात्र यावेळेला बीट होतोय. पाहायला मिळतोय एक अप्रतिम गोलंदाजीचा नमुना हर्षदच्या माध्यमातून पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात येतोय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतो. डिपंद क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय, चेंडू फेकणार आहे. तत्पूर्वी मात्र 2 धावा घेण्याची जी संधी मिळते यावेळेला संपूर्णरित्या पूर्ण केल्या जात आहेत 2 धावा. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. आपण धावफलकावरती धावा पाहतोय 31 धावा अंकित झालेल्या असताना चांगली सुरुवात म्हणावी लागेल आंबेशिव संघासाठी. तिसरं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय हर्षदचं यावेळेला पुन्हा एकदा फलंदाज असेल, स्ट्रायकिंग एंडवरती असेल. मनोहर फुलटो चेंडू आहे, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आहे, चेंडू
सीमा रेषेच्या जवळ अगदी पकडला जातोय आणि एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय आणि चेंडूला पकडून मात्र अप्रतिमरित्या फेकी केली जाते. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल मनोहर याला. यावेळेला आता मात्र स्ट्रायकिंग एंड वरती असेल नवीन फलंदाज मयूर, ज्याच्या बॅटमधनं आपण एक चौकार पाहिलाय, तोच मयूर यावेळेला फलंदाजी एंडवरती असेल. हर्षद गोलंदाज आहे, गोलंदाजाचा सामना करेल मयूर. पहिल्या चेंडूवरती चौकार वसूल करून मात्र आपले इरादे मयूरनं आपण स्पष्ट केले हे सांगत असताना पुन्हा एकदा मयूर असेल स्ट्रायकिंग एंडवरती आपल्या फलंदाजीचा भार सांभाळताना. टप्पा आखूड टप्प्याचा चेंडू अगदी वाट पाहत होता आणि अगदी त्याच स्वरूपाचा चेंडू यावेळेला मिळतोय. यावेळेला मिळते पर्वणी, कबूल केली जाते आमचे फिरोज सर आम्हाला सांगत असताना. चेंडू जातोय सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. आपण पाहतोय टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून आमच्या युट्यूबचे सर्व प्रशांतजी पवार यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेला रिप्लाय दाखवतोय. पूलचा एक अप्रतिम फटका आपण पाहिला, चेंडूला सरळ भिरकावून दिलं जात आहे. प्रेक्षकांसाठी जो स्टँड बनवलाय त्या स्टँडला मात्र मानवंदना दिली जाते. 6 धावांचा हा फटका धावसंख्येला मात्र आकार देऊन जातोय. 38 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चांगली फलंदाजी यावेळेला आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज मयूरच्या माध्यमातून 2च चेंडू फेस केले आहेत आणि तब्बल 10 धावा वसूल केले आहेत. यावेळेला आपण पाहतोय आदरणीय सचिनजी दलाल साहेब जे आंबेशिवचे आहेत त्यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारास 555 रुपयाचं रोख पारितोषिक यावेळेला असणार आहे. पाहायला मिळतोय एक अप्रतिम चेंडू, वेगावरती स्वार होऊन टाकलेला हा चेंडू मात्र फलंदाजाला पूर्णपणे बीट करून जातोय. निर्धाव स्वरूपामध्ये पुन्हा एकदा हा चेंडू समाप्त होईल. धावफलकावरती मात्र स्थिर पूर्णविराम लागलेला आपण पाहतोय. 38 धावा धावफलकावरती अंकित झालेल्या असताना या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असेल हर्षदच्या गोलंदाजीचा. चांगला चेंडू आहे, अगदी अप्रतिमरित्या खेळला जात आहे. सेहवागच्या स्टाईलने चेंडूला इनफिल्डला भेदून सरळ पाठवलं जात आहे. स्क्वेअर कटचा हा अप्रतिम फटका, 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद. थँक्यू डीजे. 3 षटकांचा निर्धारित खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतोय आणि धावफलकावरती आपण धावा पाहतोय. तब्बल 42 धावा अंकित झालेल्या असताना फलंदाज मयूर यावेळेला मात्र आग ओकणारी फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले 2 चौकार येत आहेत आणि 1 षटकार. 4 चेंडूंचा सामना करतोय आणि वैयक्तिक 14 धावांवरती मात्र अद्यापपर्यंत तळ ठोकून फलंदाजी करतोय. त्याच्या सोबतीला जो सलामीवीर म्हणून फलंदाज मैदानामध्ये आहे मनोहर नावाचा, तो मात्र अद्यापही साथ देताना पाहायला मिळतोय. मयूरची चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, एक सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. यावेळेला दोनही फलंदाजांच्या माध्यमातून पहिला गडी बाद झाला ओमकारच्या माध्यमातून. ओमकारनं चांगली फटकेबाजी केली. त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले तब्बल 3 षटकार आणि 1 चौकार. यावेळेला मात्र तो बाद झाला आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जो मयूर मैदानात आलाय अगदी त्याच पद्धतीची त्याच मोमेंटमनं फलंदाजी करताना आपण पाहतोय मयूरला. मयूरच्या बॅटमधनं आपण पाहतोय 4 चेंडू फेस केले आणि 14 धावांची एक खेळी यावेळेला अद्यापही साकार करत असताना पाहतोय मैदानावरती. 3 षटकं संपली, 4थं षटक असेल. यावेळेला गोलंदाज असेल गोलंदाजी मार्कवरती प्रथमेश असेल आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 4थं षटक हाताळेल प्रथमेश असेल गोलंदाजी मार्कवरती सज्ज. आमचे ऑफिशियल पंच योगेश सर आम्हाला सांगतील जसा ग्रीन सिग्नल येईल तसा पुन्हा एकदा सामन्याला मात्र सुरुवात होईल. ड्रिंक्स ब्रेक नंतर काय स्ट्रॅटेजी असेल दोनही संघांची, येणारे काही चेंडू आपल्याला निश्चितच सांगून जातील. यावेळेला असेल एक अनुभवी गोलंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज.
चौथा षटक मार्गस्थ होताना आपण पाहतोय. प्रथमेश गोलंदाजी मार्कवरून येताना पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र मनोहर या मात्र आक्रमक होताना पाहायला मिळतोय. फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडूला भिरकावून देतोय. सरळ चेंडू जातोय सीमा पार. ओव्हर द रोप षटकार. थँक्यू. पाहायला मिळतोय एक अप्रतिम कॅमेरा वर्क, पाहायला मिळतोय एक अप्रतिम कलाकृती. युट्यूबचे आमचे सर्व प्रशांतजी पवार सर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौकार येतोय आणि धावफलकाला मात्र संजीवनी देण्याचं काम केलं जातंय. षटकार कोण षटकार बोललो ना षटकार. यावेळेला मात्र पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा हा फटका येतोय. तडम्यांच्या दिशेने चेंडू गरंगळत येतोय. सीमारेषेच्या दिशेनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय. चेंडू फेकी केला जाईल. तितक्या वेळात मात्र दोन धावा घेण्याची जी संधी मिळते सोनं केलं जात आहे. आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतात 50ला पोहोचते धावसंख्या. धावफलकावरती धावा होत आहेत 50 धावा. चौथं षटक प्रगती पथावर असताना आपण पाहतोय तब्बल 50 धावा अंकित झालेल्या आहेत. त्या आंबेशिव संघाच्या शंखनाद होतोय संघर्षाचा. 50 धावा मात्र यावेळेला यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चौथं षटक यावेळेला मार्गस्थ आहे. आता मात्र बिगिट करण्याचा जो प्रयत्न होता, बॅटला ब्रश होतोय. चेंडू सीमारेषेच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक येतोय, डीप मध्ये चेंडूला अडवतोय आणि फेकला जातोय. दोन धावा घेण्याची संधी मिळतीये. सेन्सिबल क्रिकेट सातत्यानं दाखवलं जात आहे. आपल्या अनुभवाचा वापर सातत्यानं केला जातोय. यावेळेला सूर्य जरी तापला असला, यावेळेला वातावरण जरी गरम असले तरी मात्र आपला स्टॅमिना टिकून खेळता येते दोनही फलंदाज. अगदी गुड रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहायला मिळतोय एक बिग हिट, एक अप्रतिम फटका. पुलचा सक्सेसफुल 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद. थँक्यू. आपण पाहतोय ड्रोनच्या माध्यमातून यावेळेला क्षणचित्र टिपताना आपण पाहतोय. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र जलवे भिकारताना फलंदाज आपण पाहतोय. मनोहर नावाचा जो फलंदाज, मी पहिलेच म्हटलं होतं जीवदान मिळालंय. यावेळेला सुद्धा पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. आकाशाला गवसणी घालणारा एक देदीप्यमान फटका षटकार. मी पहिलेच म्हटलं होतं की मनोहरचा हा झेल मात्र निश्चितच तुम्हाला महागडा ठरेल. यावेळेला मनोहर मात्र फुल फॉर्म मध्ये येतोय, षटकार खेचतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं येताना आपण पाहतोय. या षटकामध्ये यावेळेला गोलंदाज आहे प्रथमेश. समाचार घेतला जातोय. 2 षटकार आणि एक चौकार येतोय मनोहरच्या बॅटमधनं. यावेळेला मनोहर असेल, फलंदाज आहे हुकमी. धावांची नाही कमी पाहायला मिळते. यावेळेला धावा देतील विजयाची हमी. चांगली फलंदाजी पाहायला मिळते मनोहरच्या माध्यमातून. चौकार षटकारांची आतिषबाजी होतीये आणि ज्या वेळेला मात्र मोठे फटके येत नाहीयेत त्यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवलं जातंय. सिंगल घेतोय आणि आपली स्ट्राईक मात्र स्वतःजवळ साबूत ठेवतोय. यावेळेला पाहायला मिळत आहेत 4 षटकं संपतायत आणि तब्बल 65 धावा धावफलकावरती अंकित झालेल्या आपण पाहतोय. एक अप्रतिम फलंदाजीचं प्रात्यक्षिक यावेळेला मात्र आपल्या आई गावदेवी चषक 2021 ची जी सुरुवात झाली आहे तिचा सर्वोच्च धावसंख्या आपण मैदानावरती पाहतोय. 65 धावा अंकित झाल्यात. वैयक्तिक प्रथमेच्या या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर तब्बल 23 धावा यावेळेला वसूल केल्या जात आहेत. 65 धावा आपण पाहिल्या 4 षटकांमध्ये अंकित होताना धावफलकावरती. अप्रतिम सुरुवात झाली, तिच्यावरती मात्र पाया जो रचला गेला
कळस रचण्याचं काम मात्र मनोहर आणि मयूर मात्र यावेळेला करतोय. चांगली फलंदाजी, व्हेरी गुड बॅटिंग. यावेळेला शेवटचं षटक प्रगतीपथावर असेल. शेवटचं षटक, स्लॉकचं षटक, हानामारीचं षटक, गोलंदाजी असेल, गोलंदाज असेल. गोलंदाजी मार्क वरती प्रताप, एक अनुभवी गोलंदाज, यावेळेला मात्र आपल्या संघासाठी गोलंदाजीचा भार सांभाळेल. चिखलोली पाडा संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहतोय प्रताप असेल गोलंदाजी मार्क वरती. आणि आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय फलंदाज, ज्याच्या बॅटिंगचे जलवे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला वादळ येताना पाहायला मिळतंय मनोहरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मनोहर असेल स्ट्रायकिंग एंड वरती. प्रतापचा हा चेंडू पाहायला मिळतोय, बिग हिट, मात्र थोडासा फटका फसतोय. डीप क्षेत्ररक्षक त्यावेळेला येईल आणि अप्रतिमरित्या टिपला जातोय झेल. फलंदाज होईल बाद. यावेळेला मात्र मनोहर बॅक टू द पॅव्हेलियन. मनोहर बाद होतोय आणि मनोहरची जागा भरून काढण्यासाठी यावेळेला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय नवीन फलंदाज येतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय विजय. यावेळेला साथ देईल मयूरची. मयूर सुद्धा आक्रमक आहे, ज्याच्या माध्यमातून 2 चौकार आणि 1 षटकार आपण पाहिलाय. 4 चेंडूंचा सामना करतोय आणि 14 धावा तब्बल वसूल केल्यात. तोच मयूर यावेळेला असे स्ट्रायकिंग एंड वरती. अनुभवाचा वापर करून प्रतापनं पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा अडसर दूर केला. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. त्यावेळेला स्क्वेअर लेगवर नक्षत्ररक्षक येतोय, चेंडूला अडवतोय, चेंडूला फेकलं जाईल, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकणार नाहीत. पंच आम्हाला सांगतायत हा असेल नो बॉल आणि नो +2 अशा 3 धावा यावेळेला धावफलकावरती अंकित होताना पाहायला मिळत आहेत. पंच फिरोज सर आम्हाला सांगत असताना हा असेल नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आपण पाहतोय मैदानावरती फलंदाज आहे मयूर आणि त्याच्या सोबतीला फलंदाज विजय. फ्री हिट असेल, स्वच्छंदी फटका मारण्याची संधी आहे आणि सोनं केलं जातंय. चेंडूला भिरकावून दिलं जातंय, चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय दमदार प्रहार, षटकार. थँक्यू विजय. प्रतापच्या चेंडूचा मात्र सामना केला जातोय, षटकार वसूल केला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा मयूरच्या बॅट मधनं येतोय एक मोठा धमाका, 6 धावांचा फटका, षटकार. धन्यवाद थँक्यू विजय. थँक्यू. पाहायला मिळतोय मयूरचा जलवा, षटकार येतोय. तदनंतर मात्र यावेळेला धावफलकाला तब्बल पोहोचवलं जाते. आपण पाहतोय 80 धावा धावफलकावरती अंकित झालेल्या असताना प्रताप पुन्हा एकदा यावेळेला इम्प्रोवाइज स्ट्रोक स्वतःसाठी जागा बनवतोय आणि अप्रतिमरित्या चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून देतोय. 6 धावांसाठी षटकार. ते पारितोषिक मात्र यावेळेला येत आहे फलंदाज मयूर साठी. मयूरच्या माध्यमातून आपण पाहतोय एक अप्रतिम खेळी, एक डोळ्यांचं पारणं फेडणारी खेळी आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजीचं यावेळेला प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय आणि आपल्या संघाची धावसंख्या तब्बल 86 धावांवरती नेऊन ठेवतोय. शेवटचं षटक, स्लॉकचं षटक आणि हानामारीचं षटक आपल्या भाषेत म्हणतात. यावेळेला प्रगती पथावर असताना प्रतापचा मात्र सामना करतोय मयूर आणि यावेळेला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू जातोय हवाई सफरीवरती, आकाशाला गवसणी घालणारा फटका, 6 धावांचा षटकार.
पाहतोय मैदानाच्या आतमध्ये मयूर नावाचं वादळ घोंगावत आहे यावेळेला चिखलोली पाडा संघावरती पाहतोय मयूरच्या माध्यमातून सातत्यानं षटकारांचा पाऊस होतोय यावेळेला फलंदाज आहे हुकमी चौकार षटकारांची नाही कमी आणि सरळ देईल विजयाची हमी आपण पाहतोय धाव फलकावरती धावा अंकित झालेल्या असताना तब्बल 92 धावा यावेळेला पाहतोय शेवटचं षटक प्रगती पथावर असताना प्रतापचं अनुभवी गोलंदाज आहे प्रताप मात्र यावेळेला जो हल्ला चढवला जातोय मयूरच्या माध्यमातून एक यंगस्टर फलंदाज आहे मात्र यावेळेला आपले जलवे दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 षटकार सततचे आणि यावेळेला असे शेवटचा चेंडू शिल्लक पुन्हा एकदा पंचांच्या उजवीकडून जाईल आणि पुन्हा एकदा पाहायला होतं त्याच प्रकारचा फटका त्याच दिशेला तशाच पद्धतीचा फटका यावेळेला मात्र पाहायला मिळेल पुन्हा एकदा मोठा ब्लास्ट 6 धावांचा फटका षटकार आपण पाहिलं मयूर नावाचं वादळ 11 सेकंद मयूर नावाचं वादळ मैदानावरती घोंगावताना आपण पाहिलं तब्बल 11 चेंडू आणि 46 धावांची यावेळेला खेळी साकारतोय धावफलक मात्र आपण पाहतोय धावफलकावरती धावा अंकित झालेल्या असताना 98 धावा आपण पाहतोय आंबेशिव संघाच्या सर्वोच्च धावसंख्या आजच्या दिवसातली आपण पाहतोय आई गावदेवी चषक 2021 ची यावेळेला मात्र घोंगावलंय वादळ चिखलोली पाडा संघावरती कसं असेल यापुढचं सत्र यापुढच्या सत्रामध्ये जशा सामन्याला सुरुवात होईल धावा आपण पाहतोय 98 धावा 98 धावा असणार आहेत 99 धावांचं लक्ष घेऊन मैदानात उतरेल चिखलोली पाडा संघ आणि कशा पद्धतीने यावेळेला फेस केलं जाईल सामना जिंकण्यात यश मिळेल का फलंदाजी करणाऱ्या चिखलोली पाडा संघाला की यावेळेला डिफेन्स करण्यात यश मिळेल यावेळेला आंबेशिव संघ जो फॉर्म मध्ये आहे येणारा सामना कसा असेल येणारी षटकं कशी असतील आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये तब्बल 99 धावांचं लक्ष असणार आहे चिखलोली पाडा संघासमोर धावांचा पाऊस पाडला गेला या मैदानावरती याच परिसरातील हे दोन संघ एकमेकांचा चांगला अभ्यास असणारे हे संघ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं आंबेशिव संघानं मात्र यावेळेला धावांचा पाऊस पाडला प्रेक्षकांची मनं जिंकली गेली मयूरनं यावेळेला 46 धावा त्याच्या बॅटमधनं आपण पाहिल्या षटकारांचा अक्षरशः पाऊस त्याच्या माध्यमातून पडला गेला यावेळेला आपण पाहतोय 99 धावांचं लक्ष घेऊन मैदानावरती फलंदाजीसाठी चिखलोली पाडा संघ उतरेल कशा पद्धतीने चेस केला जाईल यावेळेला दोनही फलंदाज असतील चिखलोली पाडा संघाचे जे संघर्ष करतील यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आंबेशिव संघ क्षेत्ररक्षण सजवताना फॉर्ममध्ये असलेला हा संघ फलंदाजी करताना आपण पाहिला क्षेत्ररक्षण सजलंय आणि दोन सलामीवीर जे आघाडीचे फलंदाज आहेत चिखलोली संघाचे ते दोन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहतोय कोण दोन फलंदाज जे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय भरत असेल आणि त्याच्या सोबतीला फलंदाज असेल अक्षय हे दोन सलामीवीर हर्षद असेल आणि भरत हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्या फलंदाजीची धुरा सांभाळतील आपल्या संघाची पालखी आपल्या खांद्यावर घेऊन जाताना पाहायला मिळतील दोनही फलंदाज असतील यावेळेला पुन्हा एकदा शुभेच्छा असतील दोनही संघांना यावेळेला शुभेच्छा असतील समालोचन कक्षामधनं शुभेच्छा असतील मान्यवरांच्या वतीनं सामना सुरू होतोय गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय
जितेंद्र यावेळेला वैयक्तिक पहिलं P1 चं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळेल आपल्या संघासाठी. हॅलो बॅट्समॅन हर्षद आणि भरत आले का तुम्ही? आले काय? हर्षद आणि भरत. जितेंद्रचा हा पहिला चेंडू अप्रतिमरित्या हाताळला जातोय. स्क्वेअर कटचा एक अप्रतिम डोळ्यांचा पार न फेडणारा फटका पाहायला मिळतोय. चेंडू जाईल सीमा पार. हा येतोय दमदार प्रहार चौकार. वेळेला जारी आहे. पाहायला मिळतं हर्षदच्या बॅटमधनं एक दैदिप्यमान फटका येतोय. अगदी नयनरम्य फटका, डोळ्यांचं पारणं फेडणारा, प्रेक्षकांची मनं जिंकणारा फटका आला. 4 धावांसाठी एक बहारदार खेळी साकारताना आपण पाहतोय हर्षदला पहिल्या चेंडूवरती. जितेंद्रचा हा चेंडू आहे. पुन्हा एकदा अगदी सुईमधून धागा काढावा अशा पद्धतीने चेंडूला काढलं जात आहे. कव्हरच्या दिशेनं भिरकावून दिलं जात आहे. चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमा पार. या मिळत आहे 4 धावा चौकार. तुम शेर हो तो हम सव्वा शेर है. 2 चेंडूवरती सततचे 2 चौकार आपण पाहतोय. पुन्हा एकदा बॅटची एज घेतली जाते. यावेळेला मात्र मयूर तिथं सज्ज होता. चेंडूला अडवलं जातंय. फेकी मात्र थोडीशी खराब पाहायला मिळतीये. 2 धावा घेण्यापासून मात्र रोखू शकणार नाहीत. 2 धावांनी धावफलकाला पुन्हा एकदा आकार येईल. 3 चेंडू आपण पाहतोय आणि 10 धावा धावफलकावरती अंकित झालेल्या असताना चांगली फलंदाजी यावेळेला चिखलोली पाडा संघाकडनं हर्षदच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहतोय. जितेंद्रचा हा पुढचा चेंडू असेल. P1 चं षटक हाताळतोय आणि चांगली फलंदाजी करतोय हर्षद. यावेळेला मात्र बॅटला ब्रश होतोय. चेंडू इनफिल्ड मध्ये अडवला जाईल. शॉर्टलेगचा क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. चेंडूला पकडतोय आणि फेकी करतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. तब्बल 99 धावांचं लक्ष्य आहे. हे आव्हान यावेळेला पेललं जात आहे की चेस करण्यात यश मिळेल की यावेळेला डिपेंड करण्यात यश मिळेल. आंबेशिव संघाला यावेळेला मात्र येणारे काही चेंडू आपल्याला निश्चितच सांगून जातील. षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. गोलंदाज असेल आपण पाहतोय जितेंद्र गोलंदाजी मार्कवरती सज्ज. P1 चं हे षटक आहे. आपल्या अनुभवाचा वापर करून चांगल्या रीतीने हाताळतोय. यावेळेला जितेंद्रला आपण पाहतोय. दुपारचं सत्र आहे. सूर्यदेवता तापलेली आहे आणि सामना सुद्धा तापवण्याचं काम केलं जात आहे. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आले. तदनंतर मात्र 2 चेंडू चांगले टाकले. एक तेरी तो एक मेरी यावेळेला पाहायला मिळते दोनही संघाकडनं. आपण पाहतोय जितेंद्रला गोलंदाजी मार्कवर असा यावेळेला पाहायला मिळतो. एक प्रतिम फटका भरतच्या माध्यमातून चेंडूला दंडित केलं जात आहे. फाईन लेग बाउंड्रीला क्लिअर केलं जाईल. चेंडू जाईल सीमा पार. हा येतो दमदार प्रहार चौकार. थँक्यू. पुन्हा एकदा जितेंद्र असेल. यावेळेला मात्र चांगला चेंडू टाकला होता. मात्र थोडा जास्त स्विंग होतोय. पंच याला दंडित करतील. वाईट चेंडू असेल. एका धावेने अवांतर स्वरूपामध्ये भर पडेल. धावफलकाला आकार येताना पाहायला मिळेल. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती अंकित असताना 16 धावा. पुन्हा एकदा पाहायला मिळते भरतच्या बॅटमधनं मोठा फटका येतोय. मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू लँड होतोय. लॉंगॉपरनं क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला अडवतोय. चेंडू फेकी करेल. 2 धावा घेण्याची जी संधी मिळतीये सोनं केलं जातंय संधीचं आणि यावेळेला मात्र धावफलकाला पुढे नेण्याचं काम केलं जातंय. बिनबाद 18 एक चांगली सुरुवात पाहायला मिळते फलंदाजी करताना चिखलोली पाडा संघाकडनं. तब्बल 99 धावांचं लक्ष्य आहे आणि हे आव्हान कसं पेललं जाईल. मैदानाच्या आतमध्ये सामना गरम होतोय. हेच वर्णन धावतं वर्णन करण्यासाठी मी यापुढे आमंत्रित करेल मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक, अगदी आमच्या जवळचे मित्र, अगदी भावासारखा मित्र आणि मित्रासारखा भाऊ, जोवेली गावाला पडलेले गोड स्वप्न, जोवेली गावचा बुलंद आवाज, या गावचेच आपले भूमिपुत्र आदरणीय मॅडी सरांना मी आमंत्रित करेल. या सर आणि आपली सेवा सादर करा. धन्यवाद.
हॅलो हॅलो माईक चेक. हॅलो हॅलो माईक चेक. धन्यवाद सोमनाथ सर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. गणराला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांना मानाचा त्रिवार मुजरा आणि जाऊया मागच्या दिशेने. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत गावदेवी अंबेशिव वर्सेस चिखलोली पाडा. यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू बराच वेळ हवेमध्ये थोडस रिफ्लेक्शन नक्कीच पाहायला मिळतं मनोहर कडव यांच्यावरती. धावसंख्येचा आपण विचार केला तर तेजस आम्हाला सांगतात की तब्बल 90+ धावसंख्या धावफलकावरती नोंदवली गेली. 98 धावा आणि 99 धावांचं लक्ष्य. आंबेशिव संघाला गोड विसरलेला एक जबरदस्त सातत्याने भन्नाट फॉर्म मध्ये असलेला हा संघ आणि ज्याने मात्र काय कामगिरी केली. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर सर्व प्रेक्षकांची मन वेधून घेतल्यात. त्याच्या माध्यमातून नक्कीच एक स्पर्धा तुम्हाला येणाऱ्या काही दिवसांमध्ये आंबेशिवच्या मैदानावरती पाहायला मिळेल. हॅलो पहिली षटक आपण पाहिलं गोलंदाज जितेंद्र आणि आता मनोहर कडव. यावेळेस शेअर करण्याचा प्रयत्न पॉईंटच्या दिशेने आपण पाहतो. शतरक्षक तैनात विजय चेंडूवरती येत आहेत. खूप चांगलं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळते 30 गलीच्या आतमध्ये. 30 यार्ड सर्कलमध्ये आपण जर पाहिलं तर अत्यंत सुरेख वापर आपण पाहतोय. जे जाळं विणले गेले क्षेत्ररक्षणाचा ते जाळ्याचा विचार केला तर अत्यंत सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतो आंबेशिव संघाचा. राजकडा मंडळ गावदेवी कोळगाव आयोजित आहे गावदेवी चषक 2021 हे पर्व आपण पाहतोय. यावेळेस पिच बॉल चेंडू फेकून दिला. क्षेत्ररक्षक येत आहेत. बिडाफोरून चेंडू टाबा झाला अगदी वाईड लॉंग ऑफला आणि तोपर्यंत मिळतील यावेळेस 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद. ऍज इट इज आउट. फलंदाजाला परतावा लागेल. मिळणार हे सांघिक यश. याच दरम्यान ओम खडकबाण आणि सिद्धांत रोटो यांचं इथे आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. आलेल्या सर्वच मान्यवरांचा आपण पाहतोय. ज्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ज्या मान्यवरांच्या शुभस्थ क्रीडांगणाचं आणि या स्पर्धेचं उद्घाटन झालं त्यानंतर आपण पाहिलं तर पहिली मॅच जोबेली वर्सेस ओम कोंडेश्वर भोज या संघांमध्ये आपण पाहिलं तर जोबेली संघाने विजय सलामी दिली आजच्या दिवसामध्ये. त्यानंतर आपण पाहिलं तर ही बिग फाईट मॅच तुम्ही पाहताय. चिखलोली पाडा संघाला कोण विसरेल ज्याने मात्र दमदार फलंदाजी सातत्याने केली आहे ती म्हणजे जय भोजेश्वर क्रिकेट संघ साईगावच्या मैदानामध्ये. काल आम्ही हर्षद दोंडेला पाहिलं SP चषक मध्ये आणि यावेळेस इथे मात्र बदलापूर नगरीमध्ये आपण पाहतोय हा चिखलोली पाडा संघ धावसंख्या फलकामध्ये अगदी स्थगित आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथामध्ये असताना 2 ऑफिशियल पंच आपण पाहतोय. एका बाजूला फिरोज खान सर मॅन फ्रॉम कल्याण आणि आमचे जवळचे मित्र योगेश इंद्रेकर मॅन फ्रॉम अंबरनाथ. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. दूरचं अंतर कापलंय. काय फिल्डिंग केली आहे. 100% कमिटमेंट इथे देत असताना आपण पाहतोय. आंबेशिव संघाचा विचार केला तर तिन्ही फॉर्मॅट मध्ये अत्यंत लाजबाब कामगिरी आहे. वड फिल्डिंग. धावसंख्या धावफलकामध्ये अगदी आपण पाहिली तर दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय आणि या 2 धावा वाचवण्यामध्ये यश येते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितीनला आपण पाहतोय. जबरदस्त 26 धावा 26 लॉस ऑफ 1 विकेट. धावसंख्या धावफलकामध्ये अद्यापपर्यंत आपण पाहतो 26 धावा 99 धावांचं लक्ष्य गाठायचे मैदानामध्ये ते म्हणजे चिखलोली पाडा टीमला आणि इथून मात्र दमदार फलंदाजी करावी लागेल. ज्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी केली गावदेवी अंबेशिव टीमने त्या पद्धतीची फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 16 धावा
त्यानंतर 13 धावा, 29 धावा पहिल्या सत्रामध्ये पूर्वार्धामध्ये आपण पाहिला 14.50च्या गतीने ती धावसंख्या तुम्हाला मेंटेन करावी लागेल. पर्वतातून निघणाऱ्या नदीने कधी आजपर्यंत विचारलं नाहीये की समुद्र किती दूर आहे. तुम्हाला देखील विचारायचं नाहीये. आमच्या वाटेमध्ये येणारा प्रत्येक अडथळा तुम्हाला सामोरे जायचंय. यावेळेस इक्वेशन येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी समीकरण 73 धावांचा ऑफिशियल अपडेटर आम्ही पाहतोय. टेनिस क्रिकेट डॉटिंगच्या माध्यमातून प्रशांत जबरदस्त व्यक्तिमत्व, सातत्याने जबाबदारी असते आणि या स्पर्धेची 4 दिवस प्रशांतच्या खांद्यावरती आपण जबाबदारी पाहतोय. ऑफिशियल कॅमेरामॅन त्यांचं कौतुक करेल. यावेळेस लाईन पाहावी लागेल. जितेंद्र गाभट अर्थातच सर्वांचा लाडका बाळा. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप हा चेंडू खराब. पंचांचा इशारा येतोय. नियम क्रमांक 25 ऍज इट इज वाईड बॉल. सत्तावीस धावा फलकावरती आहेत. यावेळेस टप्प्याचा बॉल. यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहेत विजय आणि यावेळेस एकच धाव. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. अगदी आपण पाहतो तर जेव्हा जेव्हा तुम्हाला अखूट टप्प्याचे चेंडू येतात, जेव्हा तुम्हाला फुलटॉस चेंडू येतात, ती तुमच्यासाठी संधी असते. संधी म्हटलं तर चाट बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे अगदी हातातून निसटलं की समजून जायचं की पुन्हा तुम्हाला संधी निर्माण होणार नाही. आणि ज्या संधीचं सोनं तुम्हाला लगेच तात्काळ करायचं आहे. यावेळेस आपण पाहतो गोलंदाज या पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून राईट मोदी विकेट. गोलंदाज तयार जितेंद्र गाभट. अजून एक चेंडू डॉट. यावेळेस स्नेल चेंडू. पंच फिरोज खान सर सांगत असताना लेफ्ट हँडर बॅट्समन ऑन स्ट्राईक प्रताप. यावेळेस आपण पाहतो ऑन साईडला चेंडू खेळायचा होता परंतु शरीराचा वेध येतो. यावेळेस फेकी चुकीची आहे आणि यावेळेस आपण पाहिलं तर बॅकअप चांगलं होत आहे. काय घडलं मैदानावरती जिथे आपण पाहिलं तर एकच धाव होती तिथे मात्र लेगबाईच्या रूपानं संघाच्या खात्यामध्ये धावा जोडल्या जातात. दैव बलवंतर म्हणावं लागेल ते म्हणजे चिखलोली पाडा संघाचं अगदी बाराने डायरेक्ट हिट स्वतःच्या फॉलो थ्रू मधून केला होता परंतु चेंडू असताना आदळला नाही. पुन्हा एकदा कोलोडा चेंडू अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू गादर करतायत. विजय बॅकअप करत असताना आज आंबेशिव संघ अगदी नव्या जोमाने इथे मात्र मैदानावरती मेहनत करत असताना आपण पाहतोय. सातत्याने म्हटलं जातं ना सोमनाथ सर, मेहनत करणारे कधी हरणारे नाही आहेत. कारण सातत्याने जेवढी तुमची मेहनत असेल तेवढं यश तुम्हाला नक्की मिळेल. यावेळेस अख्खूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा पंच केलाय. हा पंच फुल. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तिथे तैनात ओंकार मोरे. जितेंद्र गावटचे षटक मॅन्डेटरी पॉपअपचं पहिली षटक आपण पाहिलं त्यामध्ये 18 धावा, 18 धावांचं ते षटक होतं. यावेळेस पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस आपण पाहतो दिनेश कडे नो मिस्टेक. फलंदाज बाद. 1 विकेट डाऊन. प्रताप बॅक टू द पॅव्हलियन. लागणारा दुसरा धक्का चिखलोली पाडा टीमला. फलंदाज बाद. पाहिली तर नाणेफेकीसाठी यायचे जे हनुमान जोडेली आणि त्याला फाईट करेल प्रतिस्पर्धी संघ कोगाव बी. राज क्रीडा मंडळ कोगाव बी संघ जे हनुमान जोडेली टीमचे कॅप्टन सचिन धिये इथे उपस्थित आहेत. तर कोगाव बी संघाचे कॅप्टन कोगाव सी. माफ करा कारण ए आणि बी हे संघ तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळतील. एक संघ असेल सिद्धेश राऊत यांचा आणि एक संघ असेल विशाल सिंग यांचा आणि आज नवीन संघ असेल तो म्हणजे नक्कीच यंगस्टर राज क्रीडा मंडळ कोगाव संघाचे सी टीम भूषण गोंदिलकर यांचा संघ. बघा कॅप्टन रिपोर्टिंग करतात.
भूषण कोंडिलकर. चला आपण नाणेफेकी करू. मंचावरती आमचे मान्यवर उपस्थित आहेत आदरणीय वैभवजी मोठे साहेब यांना विनंती करून आपल्या शुभास्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचं. जोबेली बनाम राजकडा मंडळ कोलगाव. एका बाजूला भूषण कोंडिलकर तर दुसऱ्या बाजूला सचिन धुळे. कर तू इपेक 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 हॅलो हॅलो मॅक्सिक वाईट बॉल स्पर्धांचा इशारा येतो. माफकर आपण नाणेफेकी करतोय टॉस बॉक्स मध्ये. अख्खूट टप्प्याचा बॉल यावेळेस कव्हरच्या दिशेने स्मॅश केले. चेंडू सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. हा संघर्षाचा संघर्षमय चौका. मयूर तांबाणेला पाहतो आणि पहिला बॉल आपण जणू काही दिशेपासून मयूर भरकडले. वाईटच्या रूपाने अवांतर धावत अफलकावरती ऍड झाली. त्यानंतर आपण पाहिलं तर अद्यापपर्यंत आशा जिवंत ठेवतायत चिखलेली बाळा संघ. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो कबाच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. आता मात्र क्षेत्ररक्षक सजवलं गेलं. मयूरला माहिती आहे की आता मात्र त्या दिशेने नक्कीच आपण मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल आणि त्याच पद्धतीचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जात आहे. जोबेली संघ नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जे हनुमान जोवेली महेंद्र धुळेचा संघ सचिन धुळेचा संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि प्रतिस्पर्धी संघाला आमंत्रित केलं. यावेळेस क्षेत्ररक्षक विजयकडे चेंडूवरती येत आहेत आणि अगदी आपण पाहतोय झडप टाकल्याप्रमाणे या चेंडूला गॅदर केला जातोय. व्हॉट अ फिल्डिंग. 100% कमेंटमेंट. काय योगदान आहे योगेश शिंद्रेकर. आपण पाहतोय जे आमचे चांगले समालोचक देखील आहेत. काल त्यांना आपण ऐकलं असेल SP चषक अंबरनाथ मध्ये आणि आज पंचाच्या भूमिकेत. यावेळेस गती परिवर्तन स्लोअर पद्धतीचा चेंडू यावेळेस आपण पाहतोय. अगदी स्क्वेअर कटचा डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये जाणारा हा चेंडू आपण पाहतोय आणि रन्स फक्त मिळतात 1. एकेरी दुहेरी धावेने सर जर विचार केला तर हा सामना जिंकता येणार नाहीये तो चिखलेली पाडा संघाला. 99 धावांचं लक्ष असताना तुम्हाला मात्र हवाई सफर करावी लागेल या मॅच मध्ये. हर्षद धोंडेसाठी यावेळेस ब्लॉक होलचा चेंडू अगदी यावेळेस आपण पाहतोय खात्रीत पकडले पंचाने. योगेश शिंदेकर यांचा फिंगर अप. फलंदाज बाद. ऍज इट इज आउट. 1 मोर विकेट डाऊन. बिग विकेट बिग लॉस. हर्षद धोंडे बॅक टू द पॅव्हलियन. अद्यापर्यंत तेजस आम्हाला सांगतात की 41 धावा. अद्याप दिल्ली अब तक बहुत दूर आहे. यावेळेस पुन्हा एकदा फलंदाज बाद. पॉइंटच्या दिशेने 105 सेल स्वीकारला गेलाय आणि लागणारा लागोपाठचा या षटकातील हा दुसरा धक्का. फलंदाज थँक्यू रिझवी.
शेवटचं आणि अंतिम षटक थोडंसं फास्ट घ्या. आंबेशीव टीम जास्त वेळ टीम मिटिंग करू नका. स्टॉप वॉच नक्कीच पंचांना विनंती करून आपण देखील चालू करा, जेणेकरून 25 मिनिटांमध्ये प्रत्येक इनिंग कव्हर व्हायला हवी अशी सूचना आयोजकांची येते. फिरोज खान सर आणि योगेश शिंद्रेकर सर. शेवटचं अंतिम षटक नरेश कडव यांच्या खांद्यावरती स्वतः कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट यावेळेस गोलंदाजी करत असताना हे शेवटचं अंतिम षटक, ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो धुळीवंदनला एक चांगली स्पर्धा आंबेशी व नगरीमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी या नावाने त्या स्पर्धेचं नामकरण केलं गेलंय. आणि नक्कीच सातत्याने 3 ते 4 स्पर्धा आंबेशी व नगरीमध्ये आंबेशी गावामध्ये सातत्याने पाहायला मिळतात. यावेळेस साऊंड साईडला फटका चांगला आहे, परंतु एलिव्हेशन नाही आहे. जेलची संधी होती, विजय कडवच्या हाताला जणू काही चटका लागला असेल आणि यावेळेस सेल ड्रॉप. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग विथ द विकेट. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या फलकावरती आपण पाहतो यावेळेस 43 धावा. अख्खूट टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतो फलंदाज होतात बाद. परतावा लागेल. अजून एक ज्याप्रमाणे पत्त्यांचा बंगला कोसळतो त्याप्रमाणे यावेळेस 99 धावा चेस करत असताना चिखलोली पाळा संघाचा डाव कोसळताना आपण पाहतो. थोडेसे बॅकफुटला असतील, कारण हवी तशी फलंदाजी झाली नाहीये. सुरुवातीला आपण पाहिलं तर सलामीवीर भरत आणि हर्षदच्या माध्यमातून, त्यानंतर प्रतापने थोडंसं निराश केलं रोशनने आणि निराश केलं तेजसने. आता मात्र आपण पाहतोय फलंदाज प्रथमेश येतात आणि नवीन फलंदाज ललित. वाईट बॉल. अस्वर चेंडू. यामुळे पंचांचा इशारा होता. इथल्या वेळेस आपण पाहतोय पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त लेगबाईच्या रूपानं संघाच्या खात्यात ही धाव जोडली जाते. यावेळेस ऑन साईडला फटका चांगला आहे. लॉंग ऑन सीमारेषेजवळ अगदी स्वतःला झोकून दिले आणि चेंडू आत ठेवण्यामध्ये यशस्वी ठरतायत क्षेत्ररक्षक ओमकार मोरे. गुड फिल्डिंग. धावसंख्या फलकावरती फक्त आणि फक्त 1 धाव. 45 धावा. पुन्हा एकदा धीम्या गतीने चेंडू रिलीज केल्या. वेळेस आंबेशी संघाच्या वतीने आपण पाहतोय शेवटचं आणि अंतिम षटक. आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज नरेश कडव आहेत. यावेळेस साईडला आपण पाहतोय आणि हा सामना जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतो. सुरुवातीपासूनच आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी या सामन्यामध्ये पकड मजबूत करत असताना गावदेवी आंबेशी टीम आपण पाहतो इथे विजय होते. वेलपेड बॉईज. नक्कीच गावदेवी